हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि नवीन दिवसाची नवीन खूप छान सुरुवात असं नाही म्हणणार मी, कारण सुरुवात चांगली पण आहे आणि थोडंसं वाईट पण आहे. कारण वाईट याच्यासाठी की माझ्या पप्पांचं वर्ष श्राद्ध आहे. खरंच खूप वाईट वाटतं. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी करणार नव्हती, तेवढी हिंमत नाही माझ्यात की मी वर्ष श्राद्धचा व्हिडिओ करेन. पण माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे की तू घरातली मुलगी नाही मुलगा आहेस आणि तुझ्यात खूप जास्त डेअरिंग आहे. आणि मला ते पप्पांचे शब्द आठवले आणि त्यावेळेस वाटलं की नाही, पप्पांनी जो विश्वास आपल्यावर ठेवला आहे ना, तो आपण कायमस्वरूपी ठेवायचा. कारण माझ्यानंतर लहान बहीण आहे, भाऊ आहेत आणि प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत की मी एकदम इमोशनल व्हायचं आणि परत त्यांना काय वाटेल. मम्मी आहे, शेवटी मम्मीला पण सावरायचं आहे आणि आम्ही तिघं बहीण भाऊ आहेत. त्यामुळे पप्पांचे शब्द नेहमी आठवतात की नाही, माझे मुलं खूप स्ट्रॉंग आहेत, माझे मुलं सगळं करू शकतात. त्यांना खूप जास्त गर्व होतं. ॲक्च्युली म्हणजे प्रत्येकच पप्पांना खूप गर्व असतो आपल्या मुलाला, पण माझे पप्पा खूप स्पेशल होते आणि खूप साधे होते. म्हणजे ते कधी कोणाला काही वाईट बोलत नव्हते, खूप शांत होते, प्रत्येकाला समजून घ्यायचे, कोणाला दुःख नव्हते कधीच. एक माणूस म्हणून असले भारी होते ना. खरंच मला हा व्हिडिओ करण्याची हिंमत नव्हती माझ्यात, खरं सांगायचं म्हटलं तर. फक्त मला त्यांचे काही शब्द आठवले आणि मला व्हिडिओ करावंसं वाटलं की नाही, माझे पप्पा जरी माझ्या समोर नसतील तरी ते कुठून तरी आम्हाला बघतायत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे. फक्त एवढं वाईट वाटतं की पप्पा गेल्यानंतर थोडंफार करिअर खूप चांगलं सुरुवात झाली माझ्या आयुष्यात. मी खूप काही डिसिजन घेतले, खूप काही गोष्टी चांगल्या घडत आहेत माझ्या आयुष्यात, पण ते बघायला पप्पा हवे होते. पप्पासोबतच मी ते बघतायत, त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आजपर्यंत मी इथे पोहोचली आहे. फक्त एवढंच ते समोर नाही आणि खूप इच्छा होती त्यांनी समोर असावं. आपण शॉप चालू केलं, खूप काही गोष्टी झाल्या, पण पप्पा हवे होते. तर आज म्हणजे माझ्या पप्पांचं वर्ष श्राद्ध आहे, तर आज रात्रीपासूनच सगळेजण ते स्वयंपाकाचं वगैरे सगळे करणार आहेत आणि खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे पप्पा पाहिजे, प्रत्येक मुलीचा खूप मोठा आधार असतो तो बाप हा, आणि तो पाहिजेल असतो. तो कधीच जायला नको, आमच्यासारखी वेळ कधीच कोणावर यायला नको, हे नेहमी वाटतं. माझे पप्पा खूप बेस्ट होते आणि बघतायत ते पण त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. तर बघूयात आता आपण वर्ष श्राद्धाची कशी तयारी होते. सगळे पाहुणे वगैरे आलेत, बघूयात. इथे रात्रीचे 12:30-1 वाजला होता आणि आता परत ते स्वयंपाकाची तयारी करणार होते. सकाळी पहाटे उठूनच त्यांना स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण लवकर रेडी करायचं होतं. इथे बाकीचे लोक झोपलेत आणि बाकीचे बसलेत गप्पा मारत. तर बघूया आपण आता कसं कसं होतं. तर असंच व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्ही इकडे या रे, दोघं बटू बेन तो साई पण इकडे या. हॉल मध्ये कोपऱ्यात नका घुसू, इकडे माझ्या जमलं नाही का. आंघोळ करे स्वयंपाक करे, तुम्ही झोपी नाही. काय रे तू शेगडी अवेलेबल करणार होता ना? शेगडी शेगडी करणार होता म्हणे, तू बघितली का? मग आता तू बी इथं बघ, तू बी फिरती बघ. हे गोड काय रे, दिला नाही का अजून? धर धर. आता हे गोड आहे, हे गोड. लिंबू लिंबू बघ आता हे देतो, खरंच देतो. धर, हे गोड आहे. आता साखर आईस क्लोज कर आणि कसे आहे बाबू?
पुष्पम समर गंध फुल व्हायचं गंगा मातेला, गंगा माता मग गंध पुष्प उद्बत्ती ओळायची, धूपम समर्पयामी घंटी घंटी काय कशाला देऊ मोबाईल? कशाला? पिऊ हाय कर. हाय. लाईक करा म्हणा, सबस्क्राईब करा, नक्की करा म्हणा. थँक्यू. बोचरी हे काय म्हणते तुला? माझ्या लोकांच्या खुशीचं नको. अरे कशासोबत खेळणार तुम्ही? पॅन्ट सोबत का वाटूया थोडस? इथे ह्या तिघांची मस्ती चालू होती आणि आजचा व्हिडिओ थोडासा इमोशनलच होता. हे तुम्हाला माहितीच आहे, कारण माझ्या पप्पांचं वर्ष श्राद्ध होतं. पण काय करणार, काही गोष्टी विसरून पुढे चालावंच लागतं. कारण आपल्या त्यानंतर पण खूप आपल्या मागे माणसं असतात, त्यांचाही विचार करावा लागतो. म्हणून थोडं हसत खेळत वातावरण ठेवावं लागलं होतं आम्हाला मम्मीसाठी, कारण तिला वाईट नको वाटायला म्हणून. तर असंच हा चॅनलला कनेक्ट हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.